नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी तुम्हाला नक्की कोणती कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत, यासाठी तुम्हाला नक्की ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यासाठी तुम्हाला नक्की कोणते कोणते डॉक्युमेंट, यासोबत तुम्हाला यासाठी अर्ज प्रक्रिया काय राहील याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर येऊन महाडिस्कॉम हे सर्च करायचं आहे. महाडिस्कॉम हे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेट लिमिटेड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला एक पॉपअप विंडो येईल. यामध्ये तुम्हाला कॉशन इग्नोर फेक फ्रॉड SMS अशा काही यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये कॉशन दिलेले आहेत, ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आहेत. हे वाचल्यानंतर तुम्हाला ही विंडो क्लोज करून तुम्हाला खाली आता स्क्रोल करत जायचं आहे. यामध्ये तुम्हाला आता खाली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आता ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला वर स्कीम इन्फॉर्मेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्कीम इन्फॉर्मेशन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. तर जर तुम्हाला ही सर्व माहिती मराठीमध्ये हवी असेल तर मराठी लँग्वेज सर्च करायची आहे. मराठी लँग्वेज सर्च केल्यानंतर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना, सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सर्व पॅनल्स व कृषी पंपाच्या पूर्ण संच यामध्ये दिला जातो. यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% आहे. यामध्ये तुम्हाला लाभार्थी निवडीचे निकषमध्ये तुम्हाला 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. यामध्ये वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवणीच्या पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आता ही सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला आता लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये 3 ऑप्शन दिसतील. यामध्ये जर तुम्ही नवीनच अर्ज करत असाल तर तुम्हाला पहिला ऑप्शन अर्ज करा. दुसरा, जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला याआधी तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती पाहायची आहे. नंतर तुम्हाला तुमच्या देयकाची रक्कम भरणार. तर आपण आता नवीन फॉर्म भरणार आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम एंटर पेंडिंग कन्झ्युमर नंबर, जो तुमचा लाईट बिलवर जो नंबर असतो तो कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे. नंतर तुम्हाला खाली तुमची कास्ट कॅटेगरी टाकून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, नंतर तुम्हाला बिलिंग युनिट कोड, नेम, तुमचा डिव्हिजन, कॉन्ट्रॅक्ट डिमांड, नियरेस्ट LT लाईन म्हणजे तुम्हाला जे खाली तुमचे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स टाकून त्यांना रिसिट नंबर, पेड पेंडिंग रिसिट अमाऊंट एक्सक्लुडिंग GST सोबत तुम्ही ही सर्व माहिती द्यायची आहे. नंतर तुम्हाला खाली पर्सनल लँड डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा ज्याच्या नावाने तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करणार आहे त्याचा आधार कार्ड नंबर, तुमचा जिल्हा, तुमच्या गावचे नाव, सर्वे नंबर, गट नंबर यामध्ये टाकायचा आहे. लँड ओनर नेम, ज्या जमिनीचा तो मालक आहे त्या मालकाचं नाव टाकून तुम्हाला स्कीम नेममध्ये तुम्हाला मागेल त्याला सौर ऊर्जा पंप तालुका टाकून मेन सर्वे नंबर, गट नंबर, टाईप ऑफ लँड, टोटल युअर लँड यामध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे. नंतर तुम्हाला त्या अर्जदाराचे पूर्ण नाव मध्ये तुम्हाला सर्वात प्रथम त्याचे नाव, नंतर तुम्हाला त्याच्या वडिलाचे नाव, नंतर तुम्हाला त्याचे आडनाव टाकून खाली तुमचे जेंडर, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमची कास्ट कॅटेगरी आणि ईमेल ID टाकून तुम्हाला खाली आता
डिटेल्स ऑफ ॲप्लिकेंट रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्हाला हाऊस नंबर, डिस्ट्रिक्ट, विलेज नेम, मोबाईल नंबर आणि तुमचा पॅन कार्ड आणि तालुका, पिनकोड अशा प्रकारचे काही यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. हे ऑप्शन तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचून तुम्हाला तुमचा हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला इरिगेशन म्हणजे तुम्हाला पाणी देण्यासाठी तुम्हाला टाईप ऑफ इरिगेशनमध्ये तुमच्याकडे जर स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलर, ड्रिपनी पाणी देत असाल तर ड्रिप, यामध्ये दिलेले ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत. वॉटर क्वालिटी, एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड, बोरवेल विड्थ, इरिगेशन सोर्स सर्व माहिती यामध्ये भरायची आहे. नंतर यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये तुम्हाला क्रॉप टाईपमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही कोणते पिकं घेतला होता लास्ट 2 वर्षाचे आणि नंबर ऑफ क्रॉप्स लास्ट 2 इयर यामध्ये द्यायचे आहेत. नंतर एक्झिस्टिंग पंप यामध्ये तुम्हाला पंप युजर नेम, एक्झिस्टिंग पंप सब टाईप, सोर्स ऑफ पॉवर, एक्झिस्टिंग पंप, ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट इन लिटर, तुम्हाला वार्षिक तुम्हाला किती लिटर डिझेल लागतं, तुम्हाला ते डिझेल लिटरमध्ये यामध्ये द्यायचं आहे. नंतर रिक्वायर्ड पंप सब टाईपमध्ये तुम्हाला किती टाईपचा पंप लागणार आहे ते देऊन तुम्हाला खाली बँक अकाउंट डिटेल्स द्यायचे आहेत. बँक अकाउंट डिटेल्समध्ये तुम्ही देत असताना तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा तुमचा अकाउंट नंबर द्या, IFSC कोड, MICR कोड, ब्रांच, सिटी, विलेज टाकून तुम्हाला त्या अकाउंट होल्डरचे नेम, बँकेचे नाव आणि बँकेचे ब्रांच टाकून तुम्हाला खाली हे जे डिक्लेरेशन दिलेले आहेत हे डिक्लेरेशन सर्व तुम्हाला मान्य आहेत असं करून तुम्हाला ही सर्व व्हाईट बॉक्समध्ये टिकमार्क करून तुम्हाला खाली 7/12 यामध्ये तुम्हाला जोडायचं आहे. 7/12 नंतर आधार कार्डची एक कॉपी, नंतर कॅन्सल चेक कॉपी, बँक पासबुकचा एक तुम्हाला पहिला फोटो यामध्ये अपलोड करून तुमची पासपोर्ट साईज फोटो यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. नंतर तुम्हाला अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला जर गरज असतील तर तुम्हाला NOC फ्रॉम कॉन्कन डिपार्टमेंट इन केस ऑफ डार्क वॉटर शेड एरिया ओनली आणि तुम्हाला दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये SC/ST सर्टिफिकेट यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. तुमची सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला वरची ही माहिती सर्व भरल्यानंतर तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायची आहे. ही माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला खाली सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आता ॲप्लिकेशन करंट स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचा बेनिफिशरी एक ID नंबर भेटून जातो. तो बेनिफिशरी ID नंबर तुम्हाला नीट या सांभाळून ठेवायचा आहे. नंतर तुम्ही याचे स्टेटसही चेक करणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला मागील 13 कृषी पंप योजना यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा होता. तर शेतकऱ्यांना तुम्हाला आशा करतो की मी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.